नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. देशात आणि महाराष्ट्रात काही समाजकंटकांकडून सातत्यानं देशद्रोही कृत्ये केली जात आहेत व त्याचाच एक भाग म्हणून अतिशय गंभीर बाब नुकतीच शहरामध्ये हेतू परस्पर घडवून आणली जाते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलाय. हे कृत्य पूर्वनियोजित असून देशात अशांतता निर्माण करणे, हिंसाचार, दहशत आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे आणि कायदा व सुव्यवस्था भंग करून शहरामध्ये जातीय दंगली घडवण्याच्या हेतूनं काही अपप्रवृत्तींनी केलं असू शकतं. देशाच्या आणि शहराच्या सुरक्षिततेच्या हेतूनं ही बाब अतिशय गंभीर असून पोलीस प्रशासनाबरोबरच सरकारनेही यात तीव्रता दाखवून या देशद्रोही व आतंकी वृत्तींचा वेळीच नायनाट केला पाहिजे व या घटनांच्या मागील मास्टर माइंड्स व त्यांचे कनेक्शन शोधून कठोर कारवाई करावी, अन्यथा हिंदू राष्ट्र सेना रस्त्यावर उतरून देशहितासाठी मोठे आंदोलन उभे करील, असं निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं असून मुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री यांनाही हे निवेदन पाठवलं आहे. या निवेदन आणि मागणीला दलित महासंघाच्या वतीनंही सक्षम पाठिंबा देण्यात आलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, शहराध्यक्ष निखिल धंगेकर, रुदेश अंबाडे, दलित महासंघाचे संजय चांदणे, सचिन पालखे, विकास घोरपडे, अमोल बारसकर, मनोज फुलारी, अविनाश सरोदे, आकाश शेळके, दिनेश काटकर, सुमित बोरुडे, मयूर राजपुरोहित, साहिल तंतू, शुभम कर्डिले, मोहित मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून पवित्र रमजान महिना हा चालू होता. काल त्याचा शेवट होऊन काल एक ईद असा सर्व मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम होता. तिथं नमाज पठण झाल्यानंतर फिलिस्तीनचे झेंडे फडकवण्यात आले. अशा जे देशविरोधी कारवाया होतात त्या देशात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे विविध ठिकाणी हे सगळं चालू आहे. तर आमची अशी विनंती आहे की तुम्ही देशविरोधी कारवाया ह्या का करतात आहे प्रशासनाला. यासाठी आम्ही आज निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने प्रशासनाला आज आम्ही हे निवेदन दिलं आहे की वारंवार अशा देशविरोधी घटना या नगर शहरामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये घडतात आहे. तर तुम्ही काय प्रशासनाच्या संयमाचा अंत बघताय का? किंवा प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे की ज्याही दोषींनी की ही जी घटना झाली ही अतिशय लाजिरवाणी घटना जी घडलेली आहे की ह्याला प्रशासनाने कडक कारवाई करून जे कोणी होते जे कोणी देशविरोधी कारवाया करतात आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी हिंदू राष्ट्र सेनेची मागणी आहे. आम्ही त्या निवेदन हे उपाधीक्षक साहेबांना आत्ता दिलेलं आहे की परत वारंवार अशा घटना घडू नये, ह्याचा काहीतरी बंदोबस्त, ह्याचा काहीतरी सोक्षमोक्ष या पोलीस प्रशासनाने लावला पाहिजे. एवढीच अशी आमची विनंती हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने उपाधीक्षक. नगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही समाजविघातक हरामखोर मंडळींकडून वारंवार देशविरोधी व राष्ट्रविरोधी घटना घडल्या जातात. जाणून बुजून सुनियोजित पद्धतीने कट रचून अशा घटना केल्या जातात. 15 ऑगस्टच्या दिनी, स्वातंत्र्य दिनी आपल्या भुईकोट किल्ल्यावर देशविरोधी घोषणा देणं असो किंवा मग जेऊर येथे यात्रा उत्सव दरम्यान सुनियोजित पद्धतीने केले दगडफेक असो, अशा घटना मुस्लिमांकडून वारंवार सुनियोजित पद्धतीने आणि कट रचून केल्या जातात. एकीकडे पवित्र रमजान महिन्याच्या ईदच्या दिवशी सांगायचं की आम्ही देशामध्ये शांतते व बंधुतेसाठी आम्ही ईदची नमाज अदा केली आणि एकीकडे त्याच नमाजेमध्ये शत्रुराष्ट्र असलेल्या फिलिस्तीनचा झेंडा फडकवणं आणि या देशामध्ये एक शांततेचं वातावरण खराब करणं, असे प्रकार करणं हे काही मुठभर मंडळीकडून केले जातात. पण वास्तविक आमची अशी मागणी आहे की या सर्व प्रकाराला ज्या मुस्लिम समाजातील लोकांनी कृत्य केलं त्याच मुस्लिम समाजातील काही सुज्ञ मंडळींनी विरोध करायला हवा. पण असं कुठं त्यांच्याकडनं असा प्रकार केला जात नाही, उलट त्यांना पाठबळ दिलं जातं. म्हणजे आमचा असं या ठिकाणी असा आमचा अंदाज लागला तो की या संपूर्ण घटनेला संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे का? देशविरोधी घटना एकीकडे करायच्या आणि दुसरीकडे सांगायचं की आम्ही समतेचा, बंधुतेचा व देशात शांतता आणण्याचा प्रयत्न करतो, असं दुटप्पीपणाचं धोरण या मुस्लिम समाजाकडून वारंवार केलं जातं आहे. तर आज या ठिकाणी आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन मागणी केली की हे जे घटना वारंवार घडल्या जातात आहे याच्यावर योग्य ती कठोर कारवाई केली जावी, अन्यथा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं व समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या सर्व प्रकाराला वेळीच योग्य ते उत्तर दिलं जाईल. जय हिंद. जय हिंद म्हणण्याच्या पाठीमागं उद्देश हा आहे की आपल्या सगळ्यांचा देश एक आहे आणि आपण सगळं राष्ट्रप्रथम, देशप्रथम ह्या वृत्तीने काम करत असतो. हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही देशाचं भलं आणि हिंदू धर्माचं भलं कसं होईल या दृष्टीने आम्ही पाऊल उचलत असतो. पण हे पाऊल उचलत असताना इतर कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेत असतो. नुकत्याच काही घटना शहरामध्ये आणि देशामध्ये घडत आहेत. त्यातीलच एक घटना, आतंकी घटना म्हणता येईल तिला, की पॅलेस्टाईनचा झेंडा आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि सगळीकडे फडकावला जातो आहे. त्यामागची जी वृत्ती आहे ती सगळ्यांना जगजाहीर आहे. शहरातसुद्धा काही दिवसापूर्वी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला गेला. ॲक्च्युली तो झेंडा फडकावला गेला नाही पाहिजे.
आणि तो झेंडा फडकावला गेला, परंतु ही संपूर्ण जबाबदारी झेंडा फडकावला जात असताना त्याच्या पाठीमागं ॲक्च्युली मास्टर माइंड्स कोण आहेत, त्यांचे कनेक्शन्स काय आहेत, त्यांची ॲक्च्युली भावना काय आहे, देशात अशांतता माजवायची का, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का, ह्या सगळ्याचा शोध ॲक्च्युली प्रशासनाने अतिशय तीव्रतेने आणि सिरियसली घेतला पाहिजे, गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. म्हणूनच हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून अधीक्षकांकरवी आमची मागणी करतो आहे, मुख्यमंत्र्यांना करतो आहे, केंद्र सरकारला करतो आहे, गृहमंत्र्यांना करतो आहे, राज्य सरकारला करतो आहे की ह्या घटनेकडे थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे. ह्या घटनांना तात्पुरतं महत्त्व देऊन त्याला निग्लेक्ट केलं तर ह्या घटनांचा पुढं जाऊन खूप मोठा उद्रेक होऊ शकतो. आणि म्हणूनच हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आम्ही अधीक्षकांना आज निवेदन दिलं आहे की ह्या घटनेकडे नुसतं आरोपीला अटक न करता त्या आरोपीच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहेत, त्यांचे कनेक्शन्स कुठं कुठे आहेत याचा शोध घ्यावा. अन्यथा नॅशनल सिक्युरिटी हा देशाचा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे, NIA हा विषय सोपवला जाईल आणि हिंदू राष्ट्र सेना याच्यात कुठेही कमी पडणार नाही. हिंदू राष्ट्र सेनेबरोबरच दलित संघटनासुद्धा आमच्याबरोबर ह्या विषयांमध्ये सहभागी झालेल्या आहेत, कारण त्यांनासुद्धा देशाची काळजी आहे, देशाच्या सुरक्षतेची काळजी आहे, शहराचं शांतता, शहराची सुरक्षितता ही त्यांनाही महत्त्वाची वाटते. म्हणून आपण सगळे नागरिक म्हणून हिंदू राष्ट्र सेनेच्या पाठीमागे उभे राहा आणि राहणार आहेत. एवढंच नाही तर हिंदू राष्ट्र सेना जर ह्या विषयामध्ये पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर प्रत्येक ठिकाणी देशहितासाठी रस्त्यावर उतरेल अशी आम्ही सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. म्हणून मी सरकारला सुद्धा या मार्फत विनंती करतो की हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय असून याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई करून ह्या आतंकी वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.